Hello friend, welcome to my YouTube channel. In the previous lecture, we have learned about the flower. आणि ह्या फ्लावरविषयी आपण माहिती घेत असताना त्यामध्ये आपण मेल फ्लोरल वर्ड आणि फिमेल फ्लोरल वर्ड असे दोन टाईपचे जे काही फ्लोरल वर्ड जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर ते फ्लावरचं स्ट्रक्चर मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित अभ्यासलेलं आहे. तर आता यामध्ये ॲक्च्युअल जे काही मेल पार्ट आहे त्या फ्लावरमध्ये आणि फिमेल जो काही पार्ट आहे त्या फ्लावरमध्ये तो या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. एक छोटंसं सेशन होणार आहे. तर बघा, चला पाहूयात. हे जे काही आपल्याला स्ट्रक्चर दिसते आहे पूर्ण, तर ह्याला म्हणतात पिस्टिल. आता हा जो काही पिस्टिल आहे ॲक्च्युली दिस इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ दॅट फ्लावर ऑर इट इज कॉल्ड फिमेल फ्लोरल वर्ल. आणि याच्यामध्ये आपण पाहिले तर ह्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आपल्याला पूर्ण पाहायला मिळते. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे काही आहे दॅट इज द स्टिग्मा. हे मधला जो काही स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात स्टाईल. आणि हे शेवटचं जे काही आपल्याला हे स्ट्रक्चर दिसते दॅट इज द ओव्हरी. ओके, तर हे सगळं जे काही मिळून आहे त्याला कंबाईनली नेमिंग केलेलं आहे दॅट इज अ पिस्टिल, दॅट इज अ फिमेल फ्लोरल वर्ल. ओके, आणि इकडं हे जे काही आहे बघा, इकडं हे दुसरं जे काही स्ट्रक्चर काढलेलं आहे दॅट इज द स्टॅमिन. हा जो काही स्टॅमिन आहे या स्टॅमिनला म्हणतात मेल फ्लोरल वर्ल ऑफ फ्लावर. ओके, तर यामध्ये सुद्धा तीन पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे अँथर, दुसरं जे काही आहे ते कनेक्टिव्ह आणि तिसरं जे आहे फिलामेंट. आता हे कनेक्टिव्हचं जे काही काम आहे ते एकदम छोटंसं, म्हणजे इथं हे जे काही फिलामेंट आहे आणि अँथर आहे त्यांना कनेक्ट करायचं काम हे करतं. आता इथे जर पाहिलं तर हा जो काही अँथर आहे या अँथरमध्ये पोलन ग्रेन असतात. आणि तसेच हे जे काही ओव्हरी आहे या ओव्हरीमध्ये ओव्हिल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर या लेक्चरमध्ये एवढंच. पुढच्या अधिकच्या माहितीसाठी नेक्स्ट लेक्चरपर्यंत आपण थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये आपण या पुढचे स्टेप जे काही पाहणार आहोत दॅट इज जो काही हा अँथर जो काही आहे अँथरचं स्ट्रक्चर पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण. थँक्यू फॉर वॉचिंग.